नगर व श्रीगोंदा तालुक्यातील 32 गावांसाठी महत्त्वपूर्ण असणाऱ्या साकळाई उपसा सिंचन योजनेस अखेर मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली। 1 एप्रिल रोजी मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत या योजनेस मंजुरी देण्यात आली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 7 वर्षांपूर्वी वाळकी ता नगर येथे झालेल्या सभेत दिलेला शब्द पूर्ण केला। पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी या कामासाठी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले। गेल्या 40 वर्षापासून साकळाईचे स्वप्न पाहणाऱ्या लाभार्थी 32 गावातील शेतकऱ्यांचे स्वप्न अखेर सत्यात उतरणार आहे। मंत्रिमंडळाच्या बैठकीत साकळाईला मान्यता मिळताच लाभार्थी गावांमध्ये फटाक्यांच्या आतषबाजीत जल्लोष करण्यात आला। साकळाई योजनेला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता मिळताच भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांच्या नेतृत्वाखाली वाळकी येथील भाजपाच्या कार्यालयासमोर फटाक्यांच्या आतषबाजीत जल्लोष करण्यात आला। एकमेकांना मिठाई भरवून निर्णयाचे स्वागत अन आनंद व्यक्त करण्यात आला। तसेच राळेगण, गुंडेगाव, देऊळगाव सिद्धी, खडकी, हिवरेझरे, हातवळण, मठपिंपरी, रुईछत्तीशी, गुणवडी आदीसह लाभार्थी गावांमध्ये शेतकऱ्यांनी मोठा जल्लोष साजरा केला। गेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांवेळी डॉ. विखे पाटील यांनी साकळाईबाबत शब्द दिला होता, तोच शब्द आता पूर्ण झाला आहे। नगर व श्रीगोंदा तालुक्यातील दुष्काळी असलेल्या 32 गावांसाठी वरदान ठरणाऱ्या साकळाई योजनेची चर्चा गेल्या अनेक पिढ्यांपासून सुरू होती। या योजनेतून या दोन्ही तालुक्यातील 10,000 हेक्टर क्षेत्राला पाणी देण्याचे नियोजन होते। या योजनेच्या नावाखाली अनेक निवडणुका लढविल्या गेल्या, परंतु प्रत्यक्षात ही योजना पूर्ण झाली नाही। गेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 16 एप्रिल 2019 ला वाळकी ता नगर येथे झालेल्या जाहीर सभेत साकळाई योजनेला मंजुरी देण्याचा शब्द दिला होता। पालकमंत्री असलेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांनी या योजनेसाठी आपली सर्व ताकद पणाला लावली। जलसंपदा मंत्रिपद मिळाल्यानंतर त्यांनी या योजनेच्या कामाचा विशेष पाठपुरावा केला। अखेर 1 एप्रिल रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत साकळाई योजनेला अंतिम मंजुरी मिळाली। ही योजना 1234 कोटी रुपये खर्चून पुढील 4 वर्षांत पूर्ण केली जाणार आहे। भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांच्या नेतृत्वाखाली फटाक्यांची आतषबाजी अन मिठाई वाटपाने जल्लोष करण्यात आला। यावेळी बाजार समितीचे माजी सभापती रेवणनाथ चोभे, अभिलाष घिगे, माजी उपसभापती संतोष मस्के, तालुकाध्यक्ष दादासाहेब दरेकर, सरपंच शरद बोठे, खडकीचे सरपंच भाऊसाहेब बहिरट, भाजपा युवा मोर्चा माजी अध्यक्ष राम कासार, ग्रामपंचायत सदस्य ओंकार निमसे, रमेश धोंडे, गणेश भालसिंग, गणेश धोंडे, अंबादास भालसिंग, सोपानराव कासार, अशोक बोठे, सचिन बोठे, संतोष भापकर, नवनाथ कोठुळे, राहुल निकम, अशोक कोठुळे, अनिल कोठुळे, कैलास कोठुळे, दत्ता रोकडे, रतन बहिरट, नवनाथ रोकडे, ज्ञानदेव भोसले, नंदू रोकडे, केतन निकम, स्वप्नील कोठुळे, संतोष बहिरत, सचिन कोठुळे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते। नाही, आता साकळाईविषयी बऱ्याच वर्षांच्या संघर्षानंतर जवळपास 40 वर्षाची प्रतीक्षा जनतेची होती आणि अनेक आश्वासनं दिले गेले प्रत्येक निवडणुकीमध्ये, प्रत्येक भागामध्ये। माझ्या लोकसभेच्या वेळेस मला असं वाटतं जेवढे शब्द मी आजपर्यंत राजकारणामध्ये दिले त्या सगळ्या शब्दांमध्ये हा एकमेव शब्द अजून राहिला होता जो दुर्दैवाने माझ्याकडून पूर्ण झालेला नव्हता। लोकसभेच्या काळात मी जनतेला विश्वास दिला होता की मी करेल, पण ठीक आहे, त्या काळामध्ये जनतेला तो विश्वास पटला नसेल, पण मी हार मानली नाही। आज राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी जो शब्द वाळकी येथे सगळ्या अहिल्यानगरच्या साकळाई प्रभावित असलेल्या गावांच्या शेतकऱ्यांना दिला होता, जनतेला दिला होता, तो शब्द माननीय मुख्यमंत्री महोदयांनी पूर्ण केला। आज राज्य मंत्रिमंडळामध्ये राज्याचे जलसंपदा मंत्री तसेच अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी जी मेहनत या प्रस्तावासाठी घेतली आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या प्रयत्नातून ते कॅबिनेटमध्ये आज आली। माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये राज्य मंत्रिमंडळाने साकळीच्या प्रकल्पाला आज कॅबिनेटमध्ये मान्यता दिलेली आहे। जवळपास 1300 कोटी रुपये खर्च करून पुढच्या 4 ते 5 वर्षामध्ये या योजनेला सुरुवात पूर्ण केली जाईल आणि आम्ही आता मी केरळ दौऱ्यावर असल्या कारणाने मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना परवा देखील मुंबई येथे भेटलो होतो। पालकमंत्री महोदय होते आणि आम्ही विनंती केली होती की साहेब हे कॅबिनेटमध्ये या 1 तारखेला आपण घ्यावं आणि साहेबांनी तसंच आमच्या विनंतीला मान देत आज मान्यता दिल्याबद्दल मी राज्याचे मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री व सर्व लोक ज्यांनी या साखळीसाठी संघर्ष केला, यामध्ये माझे नेते स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले साहेब
ज्यांचं खरं तर स्वप्न होतं की ही योजना व्हावी आणि जर भूमिपूजन आम्ही दोघांनी मिळून ठरवलं होतं कसं नियोजन करायचं, पण काळात ती गोष्ट दुर्दैवाने घडू शकली नाही. पण गडकरी साहेबांचं स्वप्न आज पूर्ण झालंय. माननीय बबनदादा पाचपुते साहेब यांनी प्रदीर्घ काळ या सगळ्यासाठी संघर्ष केला, त्यांचं स्वप्न पूर्ण झालंय. आणि विशेषतः ते सर्व मग यामध्ये साखळी सुकाणू समिती असेल, सर्व शेतकरी असतील, यांनी अनेक वर्षाची प्रतीक्षा केली. आज ती प्रतीक्षा पूर्ण झालेली आहे आणि मी सगळ्या लोकांच्या मनापासून आभार व्यक्त करेन की ज्या विश्वासाने ते आमच्या बरोबर राहिले. विनंती करणार आहे की एखादं काम मागं पुढं होत राहतं, पण विश्वास हा ठेवला पाहिजे. आज जो विश्वास आणि जे शब्द जेवढे मी दिले होते, आज माझे सगळे शब्द एक राजकीय प्रतिनिधी म्हणून पूर्ण झालेले आहेत. जिल्ह्याप्रती मला विश्वास आहे की या कामाच्या माध्यमातून या सर्व 32 गावांना आणि यांच्या पुढच्या 50 वर्षाच्या भविष्याला एक दिशा देण्याचं काम माननीय मुख्यमंत्री महोदय आणि जलसंपदा मंत्री केलेलं आहे. मी परत एकदा सगळ्या पत्रकार बांधवांचे देखील ज्यांनी सातत्याने या योजनेसाठी पाठपुरावा केला, आपल्या लिखाणातून, आपल्या वैचारिकतेतून या योजनेसाठी सातत्याने वस्तुस्थिती ही जनतेपुढे आणली आणि पत्रकारांचा देखील फार मोठा वाटा या योजनेला पूर्ण होण्यामध्ये आहे. तर तुमच्या पत्रकार बांधवांचे देखील मनापासून आभार. आणि हे सरकार आदरणीय प्रधानमंत्रींच्या नेतृत्वामध्ये राज्यामध्ये असलेलं महायुती सरकार हे जनतेच्या हिताचं आहे, जनकल्याणासाठी आहे, हे परत एकदा माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वामध्ये सिद्ध झालेलं आहे. धन्यवाद. भारत माता की जय. वंदनाचा दिवस आमच्या सर्व या 32 गावातून, जसं अभिलाष पाटलांनी सांगितलं तसं या ठिकाणी सुजय दादाच्या प्रचार सभेत वालकीमध्ये या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी मोठी सभा घेतली आणि जो शब्द सुजय दादांना दिला होता तो सुजय दादांनी आज या ठिकाणी पूर्ण करून दाखवलाय आणि आज कॅबिनेटमध्ये त्याला मंजुरी भेटली आहे. त्या निमित्ताने मी आमच्या सर्व या ठिकाणी वालकी ग्रामस्थ असतील, सर्व पंचक्रोशी या ठिकाणी आलेले सर्व आमच्या पदाधिकारी असतील, यांच्या वतीने सुजय दादा असतील, जलसंपदा मंत्री या ठिकाणी राधाकृष्ण विखे साहेब असतील, स्वर्गीय कर्लील साहेब असतील, या ठिकाणी या मतदारसंघाचे आमदार विक्रमदादा असतील, या सर्वांचं तसंच अक्षयदादा आणि सर्वांच्या नेते मंडळीच्या या ठिकाणी पाठिंब्यामुळं, त्यांच्या आमच्या सहकार्यामुळे आमच्या गावचा पाणी प्रश्न मिटणार आहे. आणि आता वर्ष दीड वर्षात ही पाणी खरंच शेतकऱ्यांच्या या ठिकाणी शेतात जाणार आहे. त्यासाठी मी खरंच या ठिकाणी परत एकदा माजी खासदार सुजयदादा विखे पाटलांचं परत एकदा अभिनंदन करतो. परत एकदा जनतेला आम्ही अशी दादांना विनंती करू की दादा परत तुम्ही या भागाचे खासदार हो, अशी भारतीय जनता पार्टीचा धन्यवाद. खऱ्या अर्थानं आज आनंदाचा दिवस हा नगर आणि श्रीगोंदा मतदारसंघामध्ये असणाऱ्या या 32-35 गावांसाठी झालेला आहे. कारण अनेक वर्षाचा जो संघर्ष खऱ्या अर्थानं या जिरायत भागामध्ये चाललेला होता, त्या जिरायत भागाला पाणी आणण्याचं म्हणजे भगीरथ प्रयत्न जर कोणी केलेले असतील तर या भागाचे माजी खासदार, धुरंधर नेते आदरणीय सुजयदादा विखे पाटील यांनी त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं या भागाला पाणी मिळवून देण्यासाठीचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यांनीच ते पाणी आणलेलं आहे. यासाठी अनेक वर्ष प्रयत्न करणारे स्वर्गीय शिवाजीराव कडले साहेब असतील, त्याचप्रमाणे आदरणीय बबनदादा पाचपुते साहेब असतील, त्याचप्रमाणे कार्यतत्पर आमदार आदरणीय विक्रमसिंहजी पाचपुते साहेब, या सगळ्यांनी त्याचा पाठपुरावा करत असताना ही साखळाई कृती समितीसाठी आदमणारी जी सगळी मंडळी आहे, म्हणजे नगर तालुक्यामधील मंडळी असतील, श्रीगोंदा तालुक्यातील मंडळी असतील, या सगळ्यांनी पाठपुरावा करत राज्याचे जलसंपदा मंत्री तथा आमच्या अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांनी या ठिकाणी आम्हाला या साखळाई योजनेचं पाणी त्या ठिकाणी आज उपलब्ध करून दिलं. त्याचं काम सुरू करण्याचे आदेश मंजुरी निश्चितपणाने त्या ठिकाणी केलेले आहे. त्याच्यामुळं आज गगनात मावणार नाही एवढा मोठा आनंद खऱ्या अर्थानं या 32 गावामध्ये झालेला आहे. आणि जे लोक टोचा मारायचं काम करत होतं त्यांच्यासाठी सुद्धा हा धडक इशारा दिलेला आहे की काम करणार तर फक्त भारतीय जनता पार्टी आणि महायुती सरकारच त्या ठिकाणी निश्चितपणाने काम करणार आहे. बाकीच्यांनी त्या ठिकाणी चवचव करण्याचं काही कारण नाही. खऱ्या अर्थानं ज्या लोकांनी पाठपुरावा केला, दिलेले शब्द पाळले आणि याच ठिकाणी खऱ्या अर्थानं पाणी साखळा योजनेचं आणलं. जे लोक म्हटले होते ना की रस्त्यामध्ये आम्ही आता खोरं घेऊन उभं राहू काय, पाठीमागून दंडाचं पाणी आलंय काय, तर त्यांना सुद्धा आम्ही आवर्जून सांगू इच्छितो की भारतीय जनता पार्टीने जो शब्द त्या ठिकाणी आदरणीय सुजयदादा विखे पाटील आणि त्यांच्या सगळ्या नेते मंडळींनी दिलेला होता, तो आदरणीय मुख्यमंत्री साहेब यांनी दिलेला होता, तो पूर्ण करण्याचं काम आज त्या ठिकाणी झालेलं आहे. म्हणून आज आमचे जिल्हाध्यक्ष आदरणीय दिलीपजी बालसिंग साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळेजण
एकमेकाचे पेढे भरून त्या ठिकाणी आनंद या वाळकी गावामध्ये आणि वाळकी मंडळामध्ये खऱ्या अर्थाने करत आहोत. तर निश्चितपणानं एक आनंद होत असताना अतिशय आम्हाला सगळ्यांना खूप आनंदाची बातमी त्या ठिकाणी निश्चितपणानं मिळालेली आहे की आमची साखळा योजना मंजूर झालेली आहे. त्याबद्दल सगळ्यांचा मनापासून आभार, धन्यवाद. 50 वर्षांपासून जो या आपल्या भागाचा प्रश्न प्रलंबित होता, साखळा योजना हे फक्त स्वप्न होतं आणि खऱ्या अर्थानं साखळा योजनेचं नाव प्रत्येक या ठिकाणी कुठली निवडणूक असेल त्यावेळेस या साखळा योजनेचं नाव या ठिकाणी घेतलं जायचं आणि खऱ्या अर्थानं त्या साखळा योजनेचं नाव निघाल्यानंतर बऱ्याचशा या ठिकाणी आपल्या भागातील लोकांना त्याच्यावर विश्वास बसत नव्हता की साखळा योजना ही कधी आपल्याला या ठिकाणी पूर्ण होईल आणि तिचं पाणी आपल्या या दुष्काळी भागाला भेटेल. परंतु खऱ्या अर्थानं आपल्या नगर दक्षिणचे माजी खासदार सुजयदादा विखे पाटील यांनी जो शब्द या ठिकाणी दिला होता की साखळाई योजना आणि साखळाईचं पाणी आणणार तर मीच आणणार आणि ती खऱ्या अर्थानं पालकमंत्री महोदय असेल त्यांनी शर्तीचे प्रयत्न करून जी या ठिकाणी योजना स्वप्नात होती ती खऱ्या अर्थानं आता सत्यात उतरण्याचं काम केलेलं आहे आणि आज या साखळा योजनेला मंजुरी भेटलेली आहे. सगळ्यांच्या वतीनं मी माजी खासदार सुजयदादा विखे पाटील आणि नामदार पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब, त्याचप्रमाणे आपल्या नगर श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाचे आमदार विक्रमदादा पाचपुते आणि खऱ्या अर्थानं स्वर्गीय कडले साहेब, त्याचप्रमाणे अक्षयदादा कडले यांच्या सर्वांच्या प्रयत्नानं खऱ्या अर्थानं आज ही साखळा योजनेला मंजुरी भेटलेली आहे. सर्वांच्या वतीनं मी या सर्व नेत्यांचं आपल्या ही जी साखळाईमध्ये जी गावं जातात त्या सर्वांच्या वतीनं मी त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय श्रीराम. नगर आणि श्रीगोंदा तालुक्यातील 32 गावांना वरदान ठरणाऱ्या साखळाई उपसा जल सिंचन योजनेला आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अंतिम मंजुरी मिळालेली आहे आणि नगर आणि श्रीगोंदा तालुक्यातील 32 गावांचा अनेक वर्षाचा म्हणजे 30-35 वर्षाचा संघर्षाला खऱ्या अर्थानं आज देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या सरकारने खऱ्या अर्थानं न्याय दिलेला आहे. या योजनेच्या सुरुवातीपासून या ठिकाणी स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब, आमदार बबनराव पाचपुते साहेब यांनी त्यांच्या काळामध्ये खूप वेळा त्या ठिकाणी योजनेसाठी प्रयत्न केले. त्यानंतरच्या काळामध्ये या योजनेसाठी खऱ्या अर्थानं सुरुवातीपासून ज्यांनी पाठपुरावा केला असे माजी खासदार सुजयदादा विखे पाटील साहेब यांनी गेले 6 वर्ष या योजनेसाठी अथक त्या ठिकाणी प्रयत्न केले आणि त्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी आंदोलनाला त्या ठिकाणी सामोरं जात असताना सरकारच्या माध्यमातून अतिशय सावधतेने त्या ठिकाणी पाणी उपलब्धतेचा दाखला असेल, वेगवेगळ्या त्रुटी असतील, एक एक करून त्यांनी सर्व दूर करून आज अखेर राधाकृष्ण विखे पाटील साहेब, राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून आज या योजनेला त्या ठिकाणी मंजुरी मिळालेली आहे. मी नगर तालुका तसेच श्रीगोंदा तालुक्यातील 32 गावांच्या वतीने राज्य मंत्रिमंडळाचे मुख्यमंत्री महोदयांचे, जलसंपदा मंत्र्यांचे आणि विशेष करून सुजयदादा विखे पाटील साहेब, आमदार विक्रमसिंह पाचपुते साहेब यांचे मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो.